पौष महिन्यात येणाऱ्या षटतिला एकादशीचे महात्म्य. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात. या दिवशी काळे तीळ आणि काळी गाय यांच्या दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान करताना तिळाच्या तेलाचे मर्दन, तीळ टाकलेल्या पाण्याने स्नान, तीळ टाकून पाणी पिणे, तिळाचे पक्वान्न याचे महत्त्व असते. विधीपूर्वक हे व्रत करण्यामुळे रोगापासून मुक्ती मिळते आणि सुखाची वृद्धी होते. एकेकाळी दालभ्य ऋषींनी महर्षी पुलस्त्यांना विचारले, हे मुनिवर, मृत्यूलोकात मनुष्य ब्रह्महत्या यासारखी अनेक महापापे करतो, परधनाची चोरी, दुसऱ्याची प्रगती पाहून ईर्ष्या करतो, अनेक व्यसनात फसतो, तरीसुद्धा त्याला नरक प्राप्त होत नाही, याचे काय कारण आहे? तो कोणते दान अथवा पुण्यकर्म करतो, त्यामुळे त्याचे पाप नष्ट होते? पुलत्स्य मुनी म्हणाले, तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामुळे या संसारातील जीवांचे कल्याण होणार आहे. याचे रहस्य ब्रह्मा, विष्णू, महेश तथा इंद्र जाणत नाहीत. माघ महिन्याच्या प्रारंभी स्नान करून देह पवित्र शुद्ध करावा. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, अभिमान यांचा त्याग करून सतत भगवंताचे नामस्मरण करावे. पुष्य नक्षत्रावर शेण आणि कापूस मिसळून गोळे तयार करावे. ते वाळवून 108 तयार करावेत व त्याचे हवन करावे. मूळ नक्षत्रावर हे करताना नित्य पूजापाठ करून भगवान विष्णूची आराधना करावी. एकादशीचे व्रत करून रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी धूप, दीप, तांदूळ, मूगडाळ यांची खिचडी नैवेद्याला करावी. पेढा, नारळ, सीताफळ, सुपारी यासह अर्धे द्यावे. भगवान विष्णूला पूजा स्वीकार करा म्हणून विनंती करावी. त्यानंतर पाण्याने भरलेला मातीचा कुंभ ब्राह्मणाला दान द्यावा. त्याचवेळी काळ्या रंगाची गाय आणि तिळपात्र दान करणे उत्तम आहे. एवढी कथा सांगून पुलत्स्य ऋषी म्हणाले, एकदा नारदांनी भगवान विष्णूला षटतिला एकादशीचे महात्म्य काय आहे म्हणून विचारले आणि भगवान विष्णूने जे सांगितले ते तुला सांगतो. पूर्वी मृत्यूलोकात एक ब्राह्मण स्त्री राहत होती. मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्ती व्हावी म्हणून परिश्रमपूर्वक श्री विष्णूची श्रद्धापूर्वक भक्ती करीत असे. नाना प्रकारचे व्रते, सतत ईश्वर चिंतन, हरिकथा ऐकण्यात वेळ घालवी. सतत उपवास करून देहाला क्लेश देत असे. त्यामुळे ती फार दुर्बल झाली. पण नारदा तिने देवदेवतांच्या नावाने व्रत उद्यापनाच्या निमित्ताने दानधर्म केला नाही. कोणालाही मुठभर धान्य किंवा वितभर वस्त्राचा तुकडा दिला नाही. दारात कोणी याचक भिक्षा मागायला आला तर ती कठोर शब्दांनी त्याला दुखवून हाकलून लावत असे व त्याचा तिरस्कार करीत असे. ती म्हणे, आम्ही परिश्रमाने मिळवलेले द्रव्य याचकाला का द्यावे? त्याचा आमच्या द्रव्यावर काय हक्क आहे? घरात पुष्कळ द्रव्य आहे म्हणून दानधर्म करून संपवावे आणि दरिद्री झाल्यावर पोटासाठी दारोदार काय भिक्षा मागावी? आज आमच्याकडून दान दक्षिणा हक्काने मागून घेणारे उद्या आमच्यावर वेळ आल्यावर काही द्रव्य देणार नाहीत. त्यावेळी ते आमचा उपहास करतील. असे हसून करून नाही घ्यायचे. दानधर्म करून जे पुण्य मिळते त्यापेक्षा अधिक पुण्य भक्तिभावाने व्रत वैकल्याने मिळते. दानधर्म केल्याने दान घेणारे आळशी, परावलंबी होतात, लोभी आणि लाचार होतात अशी तिची समजूत होती. या ब्राह्मण स्त्रीच्या हातून काही दानधर्म व्हावा. उपासव्रताचे तिचे शरीर शुद्ध झाले आहे, परंतु त्यामुळे तिची तृप्ती झाली नाही. ती पूर्ण होऊन तिच्या इच्छेप्रमाणे तिला वैकुंठ लोक प्राप्त व्हा म्हणून दान घडणे आवश्यक आहे. म्हणून मी भिकारी वेश घेऊन त्या ब्राह्मण स्त्रीच्या दारात ब्राह्मण रूपात याचक म्हणून उभा राहिलो. आई म्हणून हाक मारली. मला काहीतरी भिक्षा घाला म्हणून विनंती केली. माझी हाक ऐकून ती ब्राह्मण स्त्री रागारागाने बाहेर आली. माझा क्रश देह, अंगावरची फाटकी कपडे पाहून ती म्हणाली, ये थेरड्या, चालता हो इथून. हल्ली कोणी आळशी कामचुकार पोटासाठी भीक मागतो. माझ्या दारात भिक्षेसाठी धरणे घेऊन बसलास, मी काय तुझे देणे लागते का? तू अन्ना वाचून तडफडून मेलास तर मी तुला फरफटत नेऊन उकिरड्यावर फेकीन, पण काही देणार नाही. तुम्ही याचक फार लबाड असतात. तुमच्याजवळ तुम्हाला पोटभर खाणे इतके द्रव्य असते तर नव्हे, दुसऱ्याला जगवता येईल तेवढे द्रव्य असते. पण तुम्ही दुसऱ्याची संपत्ती लुबाडण्यासाठी गयावया करीत भीक मागता आणि द्रव्य गोळा करता. मी म्हणालो, आई, एवढे कठोर बोलू नकोस. त्यापेक्षा माझ्या भिक्षापात्रात काहीतरी भिक्षा घाल. ती तावातावाने आत गेली. तिने काहीतरी झाकून आणले आणि माझ्या झोळीत टाकले. तो एक मातीचा ढिकूळ होता.
हे नारदा, हे पाहून मी वैकुंठाला परत आलो. पुढे काही दिवस व्रते करीत ब्राह्मणी मरण पावली. व्रताच्या पुण्याने ती स्वर्गाला गेली. मातीचे ढेकूळ दान केल्यामुळे तिला स्वर्गात सुंदर घर मिळाले, पण त्या घरात धनधान्य आरामदायक वस्तू नव्हत्या. तिने वैकुंठाला धाव घेतली. देवाला म्हणाली, मला स्वर्गात घर मिळाले, पण त्यामध्ये अन्न, धान्य, धन, वस्त्र, पात्र काहीच नाही. अजिबात ऐश्वर्य नाही. ही कसली क्रूर चेष्टा. मी आयुष्यभर किती व्रतवैकल्ये केली आहेत. अशा असून मला ही शिक्षा कशासाठी? यावर विष्णू म्हणाले, होय, तू व्रते केलीस ही गोष्ट खरी आहे, पण दानधर्म अजिबात केला नाही. कोणत्याही व्रताची सांगता दानधर्माशिवाय होत नाही. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, भगवान, मला हे ऐश्वर्य कसे प्राप्त करावे याचा उपाय सांगा. विष्णू भगवंतांनी तिला देवस्त्रियाकडे जाऊन षटतिला एकादशीचा व्रतविधी कसा करायचा हे विचारण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी तो विधी सांगितला. पौंष कृष्ण एकादशीच्या दिवशी तिळाचे उटणे लावून पाण्यात तीळ टाकून त्याने स्नान करायचे. तिळाचा होम करायचा. तिळाचे तर्पण करायचे. तिळाचे दान करून मग तिळाचे पक्वान्न करून त्याचा नैवेद्य भक्षण करायचा. ब्राह्मण स्त्रीने मोठ्या भक्तिभावाने षटतिला एकादशीचा व्रतविधी संपन्न केला. त्या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणी देवस्त्रियाप्रमाणे सुंदर, तरुण, रूपवती झाली. अपार सौख्य, उपभोग, धनधान्य, वस्त्रे, पात्रे तिला मिळाली. श्रीकृष्ण म्हणाले, षटतिला एकादशीचे महात्म्य सांगणारी दुसरी कथा ऐक. वाराणसी नगरीत संजीर नावाचा लाकूडतोड्या राहत होता. जंगलात जाऊन लाकडे तोडून मोळ्या बांधून शहरात विकणे हा त्याचा व्यवसाय. संजीरला आता वय झाल्यामुळे कष्ट होत नव्हते. त्याची 2 मुले अद्याप लहान होती. तशात संजीरचा धंदा चालेना. एके दिवशी सकाळीच तो लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात चालला होता. नदी किनाऱ्याजवळ गेला असता त्याला तेथे बरीच गर्दी दिसली. त्याने पाहिले, वाराणसी नगरीचे नगरसेठ आपल्या पत्नी मुलासह भगवान विष्णू पूजन करीत होते. पूजन, विष्णू नामाचा जप झाल्यावर शेठजींनी सर्वांना तिळगुळाचे लाडू प्रसाद म्हणून वाटले. संजीराने शेठजींना विचारले, महाराज, आपण हे कोणते व्रत करीत आहात? शेठजी म्हणाले, याला षटतिला एकादशी व्रत म्हणतात. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी व्रत करून हे व्रत करायचे. दरवर्षी मी हे व्रत यथासांग करतो. मी पूर्वी अत्यंत गरीब होतो. माझ्या पत्नी, मुलांची अनेकदा उपासमार व्हायची. मग महान तपस्वी ऋषी बिल्वकेश्वरांच्या सूचनेवरून मी हे व्रत करू लागलो. या व्रतामुळे मी आज नगरसेवक झालो. संजीराने ते ऐकून व्रतविधी जाणून घेतला व नियमितपणे एकादशी व्रत करू लागला. त्याची पत्नी व मुले निष्ठेने व्रत आचरू लागली. बघता बघता संजीराची ओढाताण संपली व तो धनाढ्य व्यापारी झाला. आयुष आरामात राहू लागला. केवळ द्रव्यच नव्हे तर त्याच्या घरात सुखशांती, सुबत्ता, ऐश्वर्य नांदू लागली. घरातील सर्व कुटुंबीय मिळून विष्णुपूजन, भगवान नारायणाचा जप करू लागली. अशा प्रकारे षटतिला एकादशीचे महात्म्य आहे. ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला त्याला ही व्रताची फळे मिळतात. ही जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.